हॅलो एव्हरीबॉडी, वेलकम वेलकम वेलकम. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आय होप माझा आवाज सर्वांना क्लिअर असेल. जस्ट टाईप येस इन द चॅट बॉक्स इफ माय व्हॉइस इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. सर्वांना आवाज जर लेट स्टार्ट विथ सम हाय एनर्जी. एव्हरीवन कम ऑन, एव्हरीवन शो सम हाय एनर्जी. I'm talking here and now. I'm talking here and now. Let's go. Your time is running out. I'm talking here and now. I'm talking here and now. It's not about what you've done. It's about what you doing. It's all about where you going, no matter where you've been. Let's लेट्स go. गो. गुड 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 गुड, ऑसम. थँक्यू 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 एव्हरीबॉडी. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आज आपल्याला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करायची आहे पुढे जायच्या आधी. अशी आपल्याला मूठ बांधायची है. एवरीबॉडी ऐसा करो सब लोग, उजवे हाथानी. ओके. और इसको हार्ट पे रखो, ऐसे हार्ट पे. पुट इट ऑन योर हार्ट. ओके. और अभी आपको 2 बार ऐसा टैप करना है. 1 2. आता नहीं, मी सांगेल तेव्हा, आता नहीं. ऐसा 2 बार टैप करना है, 1 2. और ऐसा हवा में पंच करना है 3. ठीक है. ओके. चला पुन्हा एकदा दाखवतो, एकदा काय करायचं आपल्याला. 2 वेळा असं टॅप करायचं आहे. 1 2 3. 1 2 3. प्रॅक्टिस करून घ्या. 1 2 3. ठीक है. 1 2 3. चलो रेडी. सो क्या बोलना है हमें, काय म्हणायचं आपल्याला. ओके. 2 वेळा टॅप करताना आपल्याला म्हणायचं आहे आय एम. आणि तिसऱ्यांदा म्हणायचं आहे एनर्जी. आय एम एनर्जी. असं 3 वेळा म्हणायचं आपल्याला. ठीक है. 3 टाइम्स. आर यू रेडी? आर यू ऑल रेडी? चलो शुरुआत करेंगे. पुट योर हैंड ऑन योर हार्ट. 3 बार बोलना है, 3 बार, 3 टाइम्स. चलो 1 2 3 एंड गो. आई एम एनर्जी. आई एम एनर्जी. आई एम एनर्जी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. एकदा स्वतःसाठी टाळ्या होऊ द्या सर्वांनी. क्लॅप 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 फॉर युअर सेल्फ एव्हरीबॉडी. क्लॅप फॉर युअर सेल्फ, क्लॅप फॉर युअर सेल्फ. व्हेरी गुड. आणि आज आज आपण एका विशेष व्यक्तीला साठी. तो आपल्याच बॅचचे एक पार्टिसिपंट आहेत. त्यांचं नाव काय आहे मला दिसलं होतं ते आता. एकच मिनिट. त्यांनी त्यांचा अनुभवाचा व्हिडिओ आम्हाला पाठवलेला आहे. सो पहिला व्हिडिओ आमच्याकडे आला. बाकीच्यांचे पण व्हिडिओज येतील उद्या परवा अशी मी आशा करतो. त्यांचं नाव आहे आय थिंक मोनाली जयस्वाल, नाही सॉरी, मोनिका जयस्वाल. सो मोनिका जयस्वाल साठी सर्वांनी एकदा काय करायचं आहे, क्लॅप करायचं आहे. मोनिकासाठी क्लॅप करायचं एव्हरीबॉडी. गुड 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 गुड. तो मोनिकाचा मागच्या 20 दिवसाचा एक्सपिरियन्स कसा होता आपल्यासोबत, त्याच्यावर त्यांनी एक व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तो व्हिडिओ त्यांनी आपल्याला टीमला पाठवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला मी उद्या दाखवेल बाय द वे. पण तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ह्या संपूर्ण क्लासमध्ये. आज जवळजवळ 21व्या दिवसावर आपण आलो आहोत. मागच्या 20 दिवसामध्ये तुम्ही काय शिकले, तुमचा अनुभव काय होता, तुमच्या फिलिंग्स काय होत्या, काय बदल तुम्हाला जाणवतो आहे, आसपास काय गोष्टी तुम्हाला चेंज झालेल्या दिसत आहेत, हे सगळं काही तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बोलू शकता. तुमचं नाव सांगू शकता. आणि तो व्हिडिओ तुम्हाला 1 ते 2 मिनिटांमध्ये बनवायचा आहे तुमच्या मोबाईलचा वापर करून. आणि तो व्हिडिओ तुम्हाला आमच्या टीमला पाठवायचा आहे. ठीक आहे. टीमचे नंबर्स, जे 2 नंबर आहेत ते दोन्ही नंबर चॅट बॉक्समध्ये आहेत. त्या नंबरवर तुम्हाला तो व्हिडिओ सेंड करायचा आहे. म्हणजे तो व्हिडिओ जर तुमच्याकडे आला तर तुम्ही गिफ्टसाठी काय होणार आहात, एलिजिबल होणार आहात. गिफ्टमध्ये तुमचं नाव येणार आहे. सो थँक्यू मोनिका, थँक्यू सो मच फॉर सेंडिंग युअर व्हिडिओज. पटकन चॅट बॉक्समध्ये सांगा किती लोकांचा आजचा पहिला दिवस आहे. टाईप 1 इन द चॅट बॉक्स. किती लोकांचा आज 21वा दिवस आहे. टाईप 21 इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल आर अटेंडिंग दिस सेशन फ्रॉम लास्ट 21 days? प्रतिभा मॅडम 21, पल्लवी 21, ओके गुड. काव्या 21, हर्षला 21, विद्याजी 21, अश्विनी जी 21, गुड. हर्षल 21, वेरी गुड हर्षल. तृप्ती जी 21, चंद्रकला 21, सुखदा जी 21, शुभांगी जी 21, मयूर जी, आदित्य जी, आदिती जी, हर्षला, ओके, वृषाली. एक पहिला दिवस कोणाचा आहे आज? आरती पाटील फर्स्ट डे आहे. ओके. नीलम फर्स्ट डे आहे.
बरं, काही लोक असे त्यांचा 18वा दिवस आहे, 20वा दिवस आहे, फर्स्ट डे आहे काही लोकांचा. ओके 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 ओके, चला. तर ज्यांचा ज्यांचा फर्स्ट डे आहे त्यांच्यासाठी थोडीशी माहिती देतो. आपण ज्या क्लासमध्ये बसलो आहे या क्लासचं नाव आहे ग्रॅटिट्यूड, म्हणजेच कृतज्ञता. ओके. आणि हा संपूर्ण 28 दिवसाचा क्लास होता. तुम्हाला आज लिंक मिळाली असेल, कदाचित तुमच्या मित्राने मैत्रिणीने कोणीतरी शेअर केली असेल. अजूनही जर का तुम्ही शेअर केली नसेल तर पटकन लिंक शेअर करून टाका. पटकन लिंक शेअर करा. पण जर का तुम्ही आज पहिला दिवस असेल तर तसे आम्हाला 20 दिवस झालेले आहेत आणि आजचा 21वा दिवस आहे. एक पुस्तक आहे जादू. या पुस्तकावर आधारित हा कोर्स चालू आहे, जो की 28 दिवसाचा फ्री कोर्स आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच गोष्टी ॲडिशनली या 28 दिवसामध्ये बाकीचे लोक शिकत आहेत. कधी गोल रायटिंग शिकत आहेत, कधी व्हिजन बोर्ड शिकत आहेत, कधी पंचतत्व शिकत आहेत, कधी 7 चक्र शिकत आहेत, कधी रेकी शिकत आहेत. ओके. सो ह्या प्रत्येक गोष्टी ते मधामधात शिकत आहेत एक्स्ट्रा सेशनच्या माध्यमातून. एवढंच नाही तर त्यांना सकाळचं एक जे सेशन आहे ते सुद्धा कम्प्लिटली फ्री आहे. म्हणजे 28 दिवसाची आमची कमिटमेंट होती, पण टोटल 56 सेशन आपण फ्री ऑफ कॉस्ट करतोय. त्या प्रत्येकासाठी ज्याला कुणाला अटेंड करायचं असेल, सो हे सेशन बिलकुल सर्वांसाठी ओपन असतात आणि कोणीही हे सेशन जॉइन करू शकते. तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. त्याच्यातही ॲडिशनल सत्संगचे रविवारचे सेशन मी काउंट केलेच नाही. सो मोठामोठी आपण 70 सेशन, किती 70 सेशन फ्री करणार आहोत या 28 दिवसामध्ये. सो त्याच्यासाठी एकदा जरा सर्वांनी टाळ्या झाल्या पाहिजे, कारण त्या 70 सेशन मध्ये फक्त मी नाही आहे, तुम्ही सुद्धा इन्व्हॉल्व आहात आणि तुमच्यामुळे ते 70 सेशन होत आहेत. सो वी आर क्रिएटिंग अ हिस्ट्री. जेव्हा आपण 28 दिवसामध्ये 70 सेशन, 70 तास जवळजवळ आपण एकमेकांच्या सोबत आहोत. ओके. सो मला असं वाटतं इट्स अ बिग अचिव्हमेंट. ओके. चला. सो आजचा दिवस काय आहे आणि आज आपण काय शिकणार आहोत. आज माझ्याकडे असं फार काही विशेष नाही तुमच्यासाठी सांगण्यासाठी, पण जे काही मी सांगणार आहे ते मला असं वाटते विशेषच आहे. सो आजचा जो दिवस आहे त्या दिवसाचं नाव काय आहे. त्या दिवसाचं नाव आहे दिव्य परिणाम, भव्य दिव्य परिणाम. ज्याही गोष्टी आपण आयुष्यामध्ये करत असतो, बऱ्याचदा त्या गोष्टी करताना आपण विचार करतो की ही गोष्ट अशी झाली पाहिजे, हे माझं जे काम आहे ते झालं पाहिजे, मला या कामात यश मिळालं पाहिजे. आणि त्या वेळेस कदाचित आपल्याला त्या कामात यश मिळते सुद्धा, ते काम होते सुद्धा. पण असं वारंवार होत नाही, मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. असं कधीतरी होते, कारण त्यावेळी आपली एनर्जी जी आहे ती त्या पद्धतीनं काम करत असते आपल्यासाठी. आणि नियम आहेत या जगामध्ये, काही नियम बनलेले आहेत. जसा एक नियम आहे गुरुत्वाकर्षणाचा नियम. माहिती आहे सर्वांना गुरुत्वाकर्षणाचा नियम. एखादी वस्तू जर का तुम्ही वर फेकाल तर ती वरच राहील का, ती खाली येणार आहे. ओके. का बरं ती खाली येते, कारण गुरुत्वाकर्षण आहे म्हणून खाली येते. आपण जमिनीवर चालू शकतो. का चालू शकतो, कारण गुरुत्वाकर्षण आहे म्हणून आपण चालू शकतो. तर हा गुरुत्वाकर्षणाचा नियम झाला. आता आपण असं म्हणू शकतो का, की सर 2 आणि 2 आहे ना 4 झाले पाहिजे बरं. असं म्हणू शकतो का आपण, की ते 4 होतातच. काय वाटते तुम्हाला. मी जर म्हटलं की 2 आणि 2 4 होत नाहीत, तर असं काही होऊ शकेल का. युनिव्हर्सल नियम आहे तो. 2 आणि 2 4च होतात, ते गणित आहे. सो आयुष्य सुद्धा एक गणित आहे. कुठलीही गोष्ट नशिबाने घडत नसते, ती एका प्रॉपर प्लॅननी घडत असते. ती एका सिद्धांताने घडत असते आणि त्या सिद्धांतालाच नियम म्हटले जातात. सो मग आपण म्हणू, आपल्या मनात प्रश्न येईल कदाचित, की मग सर कुछ लोगों के जिंदगी में प्रॉब्लम क्यों है और कुछ लोगों की जिंदगी में बिल्कुल प्रॉब्लम नहीं है, या कुछ लोग बहुत अच्छी जिंदगी क्यों जी रहे हैं. त्याचं कारण आहे की एक सिद्धांत आहे, त्या सिद्धांताचं नाव आहे आकर्षणाचा सिद्धांत. माहिती आहे सर्वांना. त्यालाच मराठीमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात. जोक समजला नाही काही लोकांना, ठीक आहे. सो आकर्षणाचा जो सिद्धांत आहे त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अर्थ काय आहे, की जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल. आणि त्या सिद्धांतानुसार आपलं जीवन चालू आहे. जर का तुम्ही 10 मिनिटं शांत बसले, लिहून घ्या डायरीमध्ये जर तुम्हाला वाटत असेल तर, 10 मिनिटं शांत बसा आणि तुम्ही जिथे कुठे आहात, जे काही आयुष्य तुम्ही जगलेले आहात, तुम्ही विचार करा की ते आयुष्य जगण्याच्या आधी तुम्ही विचार केला होता का, की हे असं झालं पाहिजे. आणि तुमच्या लक्षात येईल की 80% टाईम, 80% टाईम तुम्ही जो विचार केला होता तशाच गोष्टी घडलेल्या आहेत. तुम्ही विचार केला होता मला स्वतःचं घर घ्यायचं आहे, तुम्ही घर घेतलं. तुम्ही विचार केला होता अजून कोणत्या गोष्टीचा, मला नोकरी लागली पाहिजे, तुम्हाला नोकरी लागली. तुम्ही विचार केला होता की माझं
पुढचं आयुष्य असं गेलं पाहिजे तसंच जात आहे. तुम्ही विचार केला होता की माझा जे यु नो मुलगा किंवा मुलगी आहे किंवा माझे जे नातेवाईक आहे ते माझ्यापासून दूर नाही गेले पाहिजे असा विचार केला. पण ते असं त्याच्या उलटं झालं. काही लोकं म्हणतील की सर त्याच्या उलटं कसं काय झालं मग ते? कारण तुम्ही विचार काय केला होता बघा. तुमच्या मनात एक भीती होती. कोणती भीती? की हे असं नाही झालं पाहिजे. पण ॲक्चुअली ते झालं. तुम्ही एखाद्या वेळेस विचार केला होता की मला उशीर नाही झाला पाहिजे. पण त्या दिवशी उशीर का झाला सर? तुम्ही तर म्हणता की आपण विचार करतो तसं होते. कारण ते नाही उशीर झाल्याच्या मागे एक भीती होती आणि त्या भीतीने त्या गोष्टीला अट्रॅक्ट केलं तुमच्या लाईफमध्ये जे तुम्हाला पाहिजे नव्हतं. वाक्य बघा एकदा. मला उशीर नाही झाला पाहिजे. सो हा जो नाही शब्द आहे, तो आपल्या माइंडला समजत नाही. म्हणजे मग आता ते वाक्य काय झालं? मला उशीर झाला पाहिजे. आता काही लोकं म्हणतील, "सर हे असं कसं?" दाखवतो तुम्हाला मी डेमो. बघायचा डेमो? बघायचा का डेमो? चला डोळे बंद करा एकदा, मग डेमो दाखवतो. क्लोज युअर आईज. टेक अ डीप ब्रेथ. हळू बाहेर सोडा आणि मी जे सांगतो, ते तुमच्या डोळ्यासमोर इमॅजिन करा. मी जे सांगतोय ते डोळ्यासमोर इमॅजिन करा. आशा करतो माझा आवाज अगदी क्लिअर असेल तुम्हाला. मी जे सांगतोय ते डोळ्यासमोर इमॅजिन करा. इमॅजिन करा, की तुम्ही एका नदीच्या किनाऱ्यावर उभे आहात. तुम्ही एका नदीच्या किनाऱ्यावर उभे आहात. त्या ठिकाणी एक मोठं झाड आहे. एकदम मोठं झाड आणि ते झाड अगदी हिरवंगार आहे. त्या झाडाच्या खाली त्या झाडाच्या खाली एक काळ्या रंगाचा कुत्रा आहे आणि तो त्या झाडाला गोल चक्कर मारत आहे. बघा. ओके. त्या झाडाच्या वर एक माकड बसलेला आहे. पण त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही आहे. तुम्हाला फक्त जो खालचा कुत्रा आहे, जो काळ्या रंगाचा आहे आणि गोल चक्कर मारत त्याच्याकडे बघायचं आहे. तुम्हाला हे सुद्धा नाही बघायचं आहे, की ते वर बसलेलं जे माकड आहे, ते पांढऱ्या रंगाचं आहे. तुम्हाला फक्त हेच बघायचं आहे, की जे झाडाच्या खाली कुत्रा आहे, ते काळ्या रंगाचं आहे आणि ते गोल त्या झाडाला चक्कर मारत आहे. वरचं जे माकड आहे, ते ते त्या झाडाचे फळ तोडून खात आहे, पण तुम्हाला त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. त्याच्याकडे तुम्हाला बघायचं नाहीये. तुम्हाला फक्त खालच्या काळ्या कुत्र्याकडे बघायचं आहे. ओके. हिरवंगार झाड आहे. त्याच्या खाली एक काळा कुत्रा आहे. नदीच्या किनाऱ्यावर हे झाड आहे आणि तो काळा कुत्रा गोल चक्कर मारतो आहे आणि वरून त्याला कोणीतरी बघत आहे. पण त्या वरच्या बघणाऱ्या व्यक्तीकडे तुम्हाला बघायचं नाहीये आणि तो तुम्हाला दिसतही नाहीये. बरोबर आहे? नहीं दिसत आहे? नाउ ओपन युअर आईज स्लोली और अगदी ईमानदारीने जितना ईमान अपने अंदर है उसके ईमान के साथ बोलना. किती लोकांना पांढरं माकड दिसलं नाही? नाही दिसलं असेल तर नाही टाइप करा. दिसलं असेल तर येस टाइप करा. जर का तुम्हाला ते दिसलं असेल आणि मला माहित आहे की 90% पेक्षा जास्त लोकांना दिसलं. ज्यांना नाही दिसलं ना ते लॉजिकली बसले होते इकडे म्हणून, की ते त्यांनी डोळे पण बंद नव्हते केले. ते ऐकत होते फक्त. हां, काय चालू आहे असं. सो त्यांच्यासाठी नाहीच हा क्लास. ज्यांना दिसलं नाही किंवा ज्यांना ते माकड दिसलं, ओके. याचा अर्थ काय की तुमच्या माइंडला हे नाही समजत, की क्या सही है, क्या गलत है, क्या राइट है, क्या रॉन्ग है, काय सत्य आहे, काय खोटं आहे, हे काही समजत नाही. नदी होती का? नव्हती. झाड होतं का? नाही. कुत्रं होतं का? नाही. माकड होतं का? नाही. हे तर काल्पनिक मी काहीतरी सांगितलं आणि तुम्ही त्याचं व्हिज्युअलायझेशन केलं. सो आप करोडपती है क्या? येस, नो. आप बोलेंगे नहीं, तो आपका माइंड बोलेगा नहीं. आप बोलेंगे हाँ, यस सर मैं तो करोड़पति हूँ. तो आपका माइंड बोलेगा हाँ, वो वैसा ही बिहेव करेगा कल से. आपले वाक्य कसे असतात बघा. आपले म्हणजे आपले नाही, जनरली 90% लोकांचे वाक्य. अरे बापरे! सर तुम्ही गरिबाच्या घरी आले फारच बरं वाटलं. श्रीमंताच्या घरी का नाही म्हणू शकत तू? गरिबाच्या घरी काय म्हणतो? लॉ ऑफ अट्रॅक्शन. हा जो सिद्धांत आहे याला म्हणतात आकर्षणाचा सिद्धांत आणि हा सिद्धांत आपल्यासाठी 24/7 काम करत असतो. 24/7. म्हणून मी वारंवार प्रत्येक क्लासमध्ये याच क्लासमध्ये प्रत्येक क्लासमध्ये हे सांगतो, की वही बोलो जो आप चाहते हो.
तेच बोला जे तुम्हाला पाहिजे आहे, तेच बोला जे तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे लाईफमध्ये. म्हणून सकाळी रोज लिहायला लावतो की लिहा व्हॉट यू वॉन्ट, व्हॉट इज युअर गोल, लिखो, क्योंकि ये दिमाग है ना बार बार दूसरे लाइन पे चले जाता है. त्याला तुम्हाला ओढून ओढून आणावं लागेल. एखादा लहान मुलगा असतो घरात, त्याला आपण म्हणतो ना की अभ्यास कर, अभ्यास कर, आणि तो उठून उठून वारंवार कसं कुठे जातो, खेळायसाठी जातो. त्या दिवशी पण मी वीणा मॅडमला सांगितलं की ते बोला जे पाहिजे, ते बोला. असं नका म्हणू की माझं मन लागत नाही सर. म्हणा की हा मन लागत आहे, थोडं आज कमी लागलं पण आता उद्यापासून बरोबर लागेल. बघा कसा बदल होतो. बोलो, ऐसा बोलो, सवय तर करा. माझं म्हणणं काय आहे, ठीक आहे ना, काही नाही होणार, पण सवय तर करा. असं का बरं करता तुम्ही? तुम्ही का बरं निगेटिव्ह बोलता? राइट? सो यही सबसे बडा रीजन है. आणि हे मी नाही म्हणत आहे, हे मी नाही म्हणत आहे बरं का. हात जोडून सांगत आहे मी म्हणत नाही आहे. असे मोठे-मोठे शास्त्रज्ञांनी सांगितलं. जे काही पुस्तकं तुमच्याकडे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, जे काही बेस्ट सेलर पुस्तकं आहेत, जे लाखो, करोडोमध्ये विकल्या गेले, त्या सगळ्या पुस्तकांमध्ये हीच गोष्ट सांगितलेली आहे, की ते बोला जे पाहिजे. इव्हन भगवद्गीतेमध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला, की वो बोलो जो आपको चाहिए. आणि मागच्या 20 दिवसापासून सुद्धा मी इनडायरेक्टली तेच सांगत आहे तुम्हाला, वो बोलो जो चाहिए. ओके. सो सांगायचा मुद्दा, की हे जे सिद्धांत असतात, हे जे नियम असतात, हे आपल्यासाठी प्रत्येक वेळी काम करत असतात. म्हणूनच ग्रॅटिट्यूड आपण फक्त उठल्यावर सकाळी द्यायचा का? आपण कोणी आपल्याला हेल्प केली तेव्हा द्यायचा का? तर आपण प्रत्येक गोष्ट करताना ग्रॅटिट्यूड द्यायचा. क्लास चालू करताना, "हे भगवान थँक यू सो मच, आजचं इंटरनेट चालू आहे, खूप चांगलं आहे, थँक सो मच." तो हर बार, ईच एंड एव्हरी मोमेंट रक्तात भिनलं पाहिजे एवढा ग्रॅटिट्यूड आपल्याला करायचा आहे. आता लक्ष द्या माझ्याकडे, मी काहीतरी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. ओके. कारण की थोडे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, तर ते मी तुम्हाला वाचून सांगणार आहे. ओके. सो चॅट बॉक्स बंद करून टाका आता. लक्ष पूर्ण माझ्याकडे ठेवा. ठीक आहे. सो बघा, एक लेखक आहे. ओके. त्याचं नाव काय आहे? गिल्बर्ट किथ चेस्टरटन याचं नाव आहे. आणि हा लेखक कोणतीही कृती करण्यापूर्वी काय करतो? त्याला हवा तसा हमखास चांगला परिणाम दिसून येण्यासाठी कृतज्ञतेच्या जादूचा वापर करतो. आपण जी प्रत्येक कृती करतो, तिचे जर का चांगले परिणाम आपल्याला पाहिजे असतील, म्हणजे आपण अभ्यास करू, चांगले मार्क मिळाले पाहिजे असं वाटत असेल, आपल्या मुलाने अभ्यास करावा असं वाटत असेल, आपल्या घरात सुख शांती नांदावी असं वाटत असेल, तर त्या प्रत्येक गोष्टीचा तसा विचार करा, तसं व्हिज्युअलायझेशन करा, तशी त्या गोष्टीला बघा. आपल्याकडे अधिक पैसा आला पाहिजे, तसं बघा. आपलं आरोग्य चांगलं झालं पाहिजे, तर त्या गोष्टीला व्हिज्युअलाइज करा. हे प्रोसेस आहे. हे काही 1-2 दिवसात होणारी गोष्ट नाही आहे. हे प्रोसेस आहे. याला थोडासा वेळ लागू शकतो. तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नसते, अशी एक म्हण आहे. तसं आहे. आज रात्री तूप खाऊन झोपले, तर उद्या लगेच तुम्ही माधुरी दीक्षित किंवा कॅटरीना कैफ होणार आहे काय? नाही. राइट? वेळ लागेल. सो तसं आहे. तुम्ही स्वतःशीच विचार करत असता अनेक वेळा, हे चांगलं व्हावं असं मला खूप वाटते. हे ठीक होईल अशी मला आशा आहे. माझं नशीब चांगलं असण्याची फार गरज आहे. या सर्व विचारातून तुम्ही प्रसंगाचे चांगले परिणाम घडावेत अशी आशा करता. पण आयुष्य असं काही योगायोगाने किंवा नशिबाने घडत नाही. तर आयुष्य कसं घडते? तर या विश्वाचे काही नियम आहेत. या गणिती विश्वाचे काही नियम आहेत. तुम्ही आज भारतात राहता, अमेरिकेत राहता, दुबईत राहता, की कुठे अजून कुठे राहता, यानी काही फरक पडत नाही. सर्वांसाठी हे नियम सारखेच आहेत. शक्य तितक्या कौशल्यानं त्या त्याला नियंत्रित केलं जाते, ज्याच्यावर तुम्ही विश्वासानं अवलंबून राहू शकता. विमान चालवत असताना लक्ष देऊन ऐका, फार महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून मी वाचून सांगत आहे. विमान चालवत असताना वैमानिक जो आहे, जो त्या विमानाचा ड्रायव्हर आहे, त्यांनी जर का असं म्हटलं तर, की भौतिकशास्त्राच्या नियमांनी नीट काम करावं, अशी मला आशा आहे आणि हे विमान व्यवस्थित ठिकाणी पोहोचावं. असं जर म्हटलं तर त्याच्यासोबत बसलेले पॅसेंजर काय म्हणतील, "बाबा तुला चालवता येते की नाही? तू बसायच्या आधीच देवाला नमस्कार करत आहे." याचा अर्थ तुला माहीत नाही. ओके. कारण भौतिकशास्त्राचे नियम हे कधीच चुकणार नाहीत. हे त्याला माहीत असते. तुम्ही दिवसाची सुरुवात कधीच गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार मी आकाशात न तरंगता मला जमिनीवरच राहू दे, अशी व्यक्त करून करता का? तुम्ही रोज सकाळी उठायच्या पहिले असं म्हणता का देवाला, की "हे भगवान, आज मी आकाशात नाही तरंगलो पाहिजे बरं का, आज मी जमिनीवरच चाललं पाहिजे." का बरं? कारण तुम्हाला माहीत आहे, की गुरुत्वाकर्षणाचा नियम तुम्ही मानलं तरी काम करणार आहे, तुम्ही नाही मानलं तरी काम करणार आहे.
म्हणून काही नियम असतात आणि त्या नियमानुसार आपलं आयुष्य चालू असते. कारण गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत आहे हा कधीच अयशस्वी होण्याची शक्यता नाही, हे तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला जर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे भव्य परिणाम आणि चांगले परिणाम दिसून यावे असं वाटत असेल, म्हणजे तुम्ही काहीही करत असाल तुमच्या आयुष्यामध्ये आणि त्याचे चांगले परिणाम यावे असं तुम्हाला वाटत असेल, तर ह्या गोष्टी तुम्ही स्वतः नियंत्रित करू शकता. कशाप्रकारे? तर या परिणामांना नियंत्रित करणाऱ्या सिद्धांताचा म्हणजेच आकर्षणाच्या सिद्धांताचा तुम्हाला वापर करावा लागेल. त्याला आपण म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन. भव्य परिणामांना तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करा. तुम्ही बघा, की प्रत्येक गोष्ट तुमची कशी होत आहे? लार्जर दॅन लाईफ होत आहे. आप सोच ही रहे हो पैसे कमाने का, तो 5-10 लाख क्यों सोचते हो? 5-10 करोड़ सोचो, 50-100 करोड़ सोचो, 500-1000 करोड़ सोचो. सोचने में क्या जाता है? तुम्ही विचारच करत आहात, की मी सुंदर दिसलं पाहिजे, तर मग असा काय विचार करता, की मी 35 वर्षात जसा दिसत होतो तसं दिसलं पाहिजे? तुम्ही असं म्हणा ना, की मी 25 वर्षात जसं दिसायचं तसं दिसलं पाहिजे. 15 वर्षात जसं दिसायचं तशी माझी स्किन झाली पाहिजे. व्हाय नॉट? आणि मी सांगितलंही होतं तुम्हाला, की एक सर्व्हे झाला होता. त्या सर्व्हेनुसार ज्या 50 लोकांना हे सांगितलं होतं, की तुम्ही 50 तुमच्या वयापेक्षा 20-30 वर्ष मायनस करून तसे वागा. 1 महिन्यानंतर त्यांची स्किन हुबेहूब तशी दिसायला लागली होती. हा सर्व्हे आहे. Googleवर आहे. सर्च चेक करून बघा तुम्ही. आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रूव्हन आहेत. हे काही असं अंदाजा कुठून तरी वरून नाही सांगत आहे तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी प्रूव्हन आहे. सो हा आकर्षणाचा जो सिद्धांत आहे, हा आपल्यासाठी काम करत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला जादूचा नियम वापरायचा आहे. मग कधीतरी आपल्याला असं वाटतं, की फॅमिलीसोबत वेळ दिला पाहिजे. तर ते बघा, कुटुंबानं एकत्र बाहेर जाणं, मुलांशी त्यांच्या वागण्याबाबत चर्चा करणं, चांगल्या प्रकारे संवाद करणं, तुमच्या जोडीदाराबरोबर मोकळेपणानं बोलणं, ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे होण्यासाठी कृतज्ञता आधी जर तुम्ही व्यक्त केली, त्या गोष्टीला जर का तुम्ही अट्रॅक्ट केलं, तर ऑटोमॅटिकली त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये होत आहेत किंवा होणार आहेत. ओके. सो आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करायची आहे. ओके. आर यू रेडी फॉर दॅट ॲक्टिव्हिटी? एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करू आपण याला समजून घेण्यासाठी. कारण असं मी कितीही सांगितलं, तर ते तुमच्या बॉडीमध्ये आणि माइंडमध्ये फिट नाही होणार. पण जसं आपण सबकॉन्शियस लेव्हलवर काम करू, तर ते ऑटोमेटेड फिट करत आहे मी तुमच्या बॉडीमध्ये. ठीक आहे. तुम्ही विसरले तरीही ते तुमच्या लक्षात राहील कारण ते सबकॉन्शियस लेव्हलवर आपण काम करणार आहोत. ठीक आहे. सो चला सबकॉन्शियस लेव्हलवर काम करण्यासाठी तयार आहेत तुम्ही सगळे लोकं? सो सर्वांनी जरा आरामात बसून घ्या. जिथं तुम्ही बसले आहात त्या ठिकाणी जरा आरामात बसून घ्या. सिट रिलॅक्स. एक लांब श्वास घ्या. हळू-हळू बाहेर सोडा. अजून एक लांब श्वास घ्या. हळू-हळू बाहेर सोडा. पुन्हा एक लांब श्वास घ्या आणि हळू-हळू बाहेर सोडा. तुमच्या जीवनात करणाऱ्या प्रत्येक कामासाठी आजपासून तुम्ही अमेझिंग रिझल्ट, आउटस्टँडिंग रिझल्ट प्रोड्यूस करणार आहात आणि त्यासाठी मी तुम्हाला आता तयार करतो आहे सबकॉन्शियसली. ओके. सो आय रिक्वेस्ट एव्हरीबॉडी टू क्लोज युअर आईज अँड सिट प्रॉपरली. दिलीप जी, आराम से बैठ जाओ. ओके. मुग्धा जी, आराम से बैठ जाओ. ठीक है जी? चलो आगे बढ़े. सो क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ. एक लंबी गहरी सांस लेना है आणि मनातल्या मनात एक वाक्य म्हणायचं आहे आपल्याला. मी माझ्या जीवनातील सर्वोत्तम परिणाम स्वीकारण्यासाठी तयार आहे. मी माझ्या जीवनातील सर्वोत्तम परिणाम स्वीकारण्यासाठी तयार आहे. पुन्हा एकदा म्हणा, मी माझ्या जीवनातील सर्वोत्तम परिणाम स्वीकारण्यासाठी तयार आहे. म्हणजे माझ्या जीवनामध्ये जे येणारे रिझल्ट आहेत प्रत्येक गोष्टीत ते कसे येणार आहेत आता? आउटस्टँडिंग रिझल्ट येणार आहे. आता तुमच्या जीवनातील एक सिच्युएशन निवडा. डोळे बंदच ठेवा आणि जीवनातील एक सिच्युएशन निवडा, ज्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला असं वाटते, की परिणाम जे आहेत, रिझल्ट जे आहेत ते अमेझिंग आले पाहिजे. मग ते बिझनेस डील असेल, मग तो जॉब इंटरव्ह्यू असेल, मग ते एखादी एक्झाम असेल, मग तो हेल्थ रिपोर्ट असेल तुमचा, की मागच्या वेळेस चेक केलं तेव्हा बीपी, शुगर फार वाढलं होतं. आता पुढच्या वेळेस परिणाम आश्चर्यचकित करणारे असले पाहिजे. त्याला समोर आणा. हेल्थ असेल, फायनान्शियल इश्यू असतील, फॅमिली डिस्कशन असेल किंवा एक्झामचा रिझल्ट असेल. कुठलीही गोष्ट तुमच्या जीवनातील एक सिच्युएशन निवडा. क्रिएट दैट सिचुएशन इन फ्रंट ऑफ योर आईज और हर रोज जब आप इसे करोगे ना, फक्त आता तर मी एकदा डेमो करत आहे, पण हर रोज जब आप करेंगे यू विल गेट अमेझिंग थिंग. ओके. सो कुठली सिच्युएशन आहे ती सिच्युएशन आली तुमच्या डोळ्यासमोर अशी मी आशा करतो
आणि तुम्हाला त्या सिच्युएशनमध्ये कोणता रिझल्ट पाहिजे आहे, तो रिझल्ट जरा बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू सी दॅट रिझल्ट. समजा तुम्ही एक्झाम देत आहात. इमॅजिन करा की त्या एक्झाममध्ये तुम्ही चांगले मार्क मिळवलेले आहेत किंवा तुम्ही मेरिट आलेले आहात किंवा तुम्ही फर्स्ट आलेले आहात. समजा तुमची एखादी बिझनेस डील आहे. इमॅजिन करा की ती बिझनेस डील होत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वीरित्या ती बिझनेस डील केलेली आहे. समजा एखादा हेल्थ इश्यू आहे, हेल्थ रिपोर्ट आहे. इमॅजिन करा की तो हेल्थ रिपोर्ट असा आला की तुमचा डॉक्टर सुद्धा चकित झाला की तुम्ही काय केलं? तुमचा हेल्थ रिपोर्ट बदलला कसा? आणि 2-3 मिनिट तुम्ही त्या सिच्युएशनला वारंवार बघा. त्या चित्राला डोळ्यासमोर मोठं करा. त्या चित्रामध्ये रंग भरा. तो रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला कसं फील होईल ते बघा. तुमच्या आसपासचे लोकं कसे रिॲक्ट करतील ते बघा. तुमचे जवळचे लोकं तुम्हाला काय म्हणतील ते ऐका. 2 ते 3 मिनिटं स्वतःसोबत राहायचं आहे आपल्याला. इमॅजिन करा, कल्पना करा, की तुमची ती सिच्युएशन जी आहे, ती पूर्णपणे यशस्वी झालेली आहे. जसं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं, बिझनेस डील सक्सेसफुल झाली, हेल्थ रिपोर्ट चांगले आले, फॅमिली इश्यू जो आहे, तो सॉर्ट आउट झाला. आणि प्रत्येक वेळी एक वाक्य मनातल्या मनात म्हणायचं आहे, थँक यू फॉर द मॅग्निफाईड आउटकम टू दिस सिच्युएशन. Thank you for the wonderful outcome for this situation. Thank you for the extraordinary outcome for this situation. त्या क्षणातील आनंद, शांतता, समाधान, आत्मविश्वास ते सगळं काही आता फील करायचं आहे इनसाइड अँड आउटसाइड. ओके. मनातल्या मनात रिपीट करा. थँक यू फॉर दिस वंडरफुल रिझल्ट्स. थँक यू फॉर दी वंडरफुल आउटकम. थँक यू फॉर the amazing outcome. Thank you for the outstanding outcome. Again and again repeat करा. दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवा. Put your hands on your heart and say 3 times from the bottom of your heart. पूरी तरह से फील करके बोलो थँक यू, थँक यू, थँक यू. प्रत्येक वेळी ती भावना अधिक तीव्र करा, अधिक तीव्र करा, अधिक तीव्र करा आणि प्रत्येक वेळी म्हणा, पुन्हा एकदा रिपीट करा, थँक यू, थँक यू, थँक यू. आणि त्या सिच्युएशनला पुढं बघत राहा की ती यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. द बेस्ट पॉसिबल आउटकम इज अनफोल्डिंग फॉर मी. द बेस्ट पॉसिबल आउटकम इज अनफोल्डिंग फॉर मी. आय एम ग्रेटफुल for wonderful outcomes in every area of my life. माझ्या मागे म्हणायचं आय एम ग्रेटफुल फॉर wonderful outcomes in every area of my life. Thank you for miracles. Thank you for these amazing results. Thank you for miracles. Thank you for amazing results. आजपासून कोणतंही काम सुरू करताना थँक यू फॉर वंडरफुल रिझल्ट्स या वाक्याने सुरू करायचं आहे आजपासून पुढं. मनातल्या मनात 10 ते 1 ची काउंटिंग करायची आहे आणि हळूहळू जेव्हा तुम्ही तयार असाल, स्लोली यू कॅन कम बॅक, रब युअर हँड्स अँड स्लोली यू कॅन ओपन युअर आईज. होमवर्क लिहून घ्या आज काय करायचं आपल्याला. ओके एव्हरीबडी रेडी? आ जाओ, वापस आ जाओ सब लोग. गुड. होमवर्क लिहून घ्या आज आपल्याला काय करायचं आहे. पहिली गोष्ट तर आपल्याकडे असलेल्या 10 ज्या वरदान म्हणतो आपण त्याला, रोज आपण लिहितो ना की 10 अशा गोष्टीसाठी थँक्यू म्हणा ज्या ईश्वराने तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल तुम्ही थँक्यू म्हणता. त्या 10 गोष्टी लिहायच्या आहेत. नंबर 2 लिहा, तुम्हाला ज्या गोष्टी किंवा प्रसंगाचे चांगले रिझल्ट्स पाहिजेत तुमच्या लाईफमध्ये आणि तुम्हाला असं वाटतं की याचे चांगले रिझल्ट्स यावे, अशा 3 महत्वाच्या गोष्टी लिहा किंवा त्याची निवड करा आणि त्याचे चांगले रिझल्ट्स बघा कसे येतील आणि अति जास्त चांगले कसे येतील ते बघा. ओके. त्याचं व्हिज्युअलायझेशन करा दररोज. हा क्लास काही फक्त 28 दिवसाचा नाही, दररोज तुम्हाला ते करा. जे तुम्हाला शिकवतात त्याची प्रॅक्टिस रोज करायची आहे. तिसरी गोष्ट लिहा, तुम्ही निवडलेल्या त्या 3 गोष्टीची यादी करा आणि त्यातील प्रत्येक गोष्ट घडल्यानंतर
तुम्हाला कसं फील होईल असं तुमच्या शब्दात तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहा, कल्पना करून, की जर ही गोष्ट पूर्ण झाली तर तुम्हाला कसं होईल. काल परवा कोणीतरी विचारलं होतं की सर मला स्वतःचं घर घ्यायचं आहे. तर त्यांनी लिहायचं की जर स्वतःचं घर तुम्ही घेतलं तर तुम्हाला कसं फील होईल. तुम्ही बेडरूम मध्ये कसं इंटेरियर कराल, तुम्ही हॉलमध्ये काय लावाल, तुम्ही किचन मध्ये काय कराल, हा विचार करा. तुमच्या जो पोर्च आहे, गॅलरी आहे, त्या ठिकाणी तुम्ही काय कराल. थिंक और लिखो उसको, सिर्फ सोचो मत, लिखो. ओके, एंड देन सी द मैजिक. आप लिखते जाओ रोज. लोग आपको पागल कहेंगे, कहने दो. कोणी पागल म्हटलं आपल्याला त्याला म्हणायचं की इतिहास किसने बनाया है ना. वेडे इतिहास लिहितात आणि मग शहाणे लोक त्याला वाचतात. आता तुम्ही बघा, तुम्हाला शहाणं व्हायचं की वेडे. मी तर वेडा आहे. मी 200% सांगतो की आय एम इडियट. सो इफ यू वॉन्ट टू बी इडियट, बी इडियट. ठीक है जी. 3 इडियट मूवी पाहिला ना तुम्ही. सो इडियट लोग ही आगे बढ़ते हैं जिंदगी में. होशियार लोग नहीं बढ़ते. होशियार लोग तो सोचते हैं ना की अरे मग मी इन्व्हेस्टमेंट करू का. मग सरांनी आता 999चा क्लास दिलाय, मग त्याच्यात मध्ये मला शिकायला मिळेल का. मग त्याचा वेळ काय आहे. मग मला पॉसिबल आहे का. हुशार हुशार लोक. कुछ नहीं होता उनका. वही वहीं पे खडे रहते हो. आणि एखादा जो इडियट असतो तो, कारण तो इडियट आहे ना. सो म्हणून म्हणतात की मूर्ख लोक इतिहास लिहितात आणि शहाणे लोक त्याला वाचतात. सो आप डिसाइड करो कि आपको लिखने वाला बनना है कि पढ़ने वाला. ठीक आहे जी, लिहा. पुढचं लिहा. सो ज्या गोष्टी तुम्ही लिहिलेल्या आहात त्याच्यामध्ये चांगला भव्य दिव्य परिणाम तुम्हाला येत आहे असा त्याच्याबद्दल आभारी म्हणायचं आहे, असं लिहायचं आहे. दिवसभरात जेव्हा कधी तुम्हाला अनपेक्षित काही प्रसंगांना सामोरे जायची वेळ येईल, अशा वेळी या 3 प्रसंगांना आठवा. त्यांचे चांगले भव्य दिव्य परिणाम जे आहेत ते तुम्ही आठवा आणि त्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. हे तुम्ही वारंवार जर करत राहिले तर 2 गोष्टीचे फायदे होईल तुम्हाला. एक तर तुम्ही निगेटिव्ह गोष्टीत जाणार नाही आणि जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे ती तुम्ही वारंवार आठवत राहाल. आणि शेवटची गोष्ट, रात्री झोपण्यापूर्वी काय करायचं आहे आपल्याला. जादूचा जो दगड आहे तो आपल्या हातात घ्यायचा आहे आणि आज दिवसभरात काय चांगलं झालं ते तुम्हाला आठवायचं आहे. आणि त्यानंतर त्या दगडाला हातात घेऊन तुम्हाला आठवायचं आहे त्या चांगल्या प्रसंगाला आणि नंतर तुम्हाला त्या प्रसंगाला आठवून थँक्यू म्हणून स्माइल करून झोपायचं आहे. तो आजचा आपला 21वा दिवस होता. उद्या आपला 22वा दिवस असेल. अजून जवळ-जवळ 6 दिवस 7 दिवस आपले बाकी आहे. ठीक आहे. सो आय होप की यू आर ऑल एन्जॉयिंग ऑल दिस 28 डेज क्लास. आणि मी रिक्वेस्ट करेल की आता जे काही शेवटचे दिवस राहिलेले आहेत त्या दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना मैत्रिणींना इन्व्हाइट करा. दुसरी महत्वाची गोष्ट, उद्यापासून सकाळचा जो क्लास आहे 6 वाजताचा, त्याच्यामध्ये एक वेगळी ऍक्टिव्हिटी चालू करत आहोत. त्यामुळे रात्री जेवढी तुमची संख्या असते तेवढीच संख्या जर का तुम्ही सकाळी येऊ शकले तर तुमचं फार बेनिफिट होईल त्याच्यामध्ये. ओके. तसं तर काय 50 लोक आले तरी मला शिकवावं लागते, राईट. अँड 100 आले तरी मला शिकवावं लागतं. तो काही मुद्दा नाही आहे. ठीक आहे. आता शेवटचा मुद्दा आजचा, की ज्यांनी ज्यांनी काल पंचतत्व सिम्बॉल्स शिकण्यासाठी ऍडमिशन घेतलेली आहे त्या सर्वांना व्हॉट्सअपवर एक फॉर्म आलेला आहे, गुगल फॉर्म. तुम्ही फॉर्म तो भरला, सबमिट केला. त्यानंतर तुम्हाला एक व्हॉट्सअपची लिंक दिसते ग्रुपची. त्या लिंकवर क्लिक करा आणि त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. जर तुम्ही जॉईन नाही झाले तर तुम्ही ग्रुपमध्ये येणार नाही. सर्वांना फॉर्म आलेला आहे बघा, सर्वांना आलेला आहे. असं कोणीच नाही. ज्यांनी ज्यांनी स्क्रीनशॉट पाठवला काल त्या सर्वांना फॉर्म आलेला आहे. अजून इथं कोणी असं बसलेलं आहे का की ज्यांना पंचतत्व सिम्बॉल शिकण्याची इच्छा आहे पण काल त्यांना ऍडमिशन घेता आली नाही. पंचतत्व सिम्बॉल जो आहे हा क्लास 21 तारखेला चालू होणार आहे आणि 21 ते 25 हा क्लास असणार आहे. कोणी इथं असेल की ज्यांची इच्छा आहे त्यांनी मी टाईप करायचं चॅटबॉक्स मध्ये. ऍक्च्युली जो 999चा काल ऑफर होतं ते तर तुम्हाला आज मिळणार नाही. पण मी बेस्ट पॉसिबल काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो तुमच्यासाठी. ठीक आहे. सो किती लोक आहेत मला बघू द्या आधी की ज्यांना काल नाही करता आलं पण ते आज ते इच्छुक आहेत आणि त्यांची इच्छा आहे. हाऊ मेनी पीपल. मला असं वाटतं की इथं बसलेल्या प्रत्येकाने त्या क्लासचा भाग बनावं. कारण तो क्लास तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे आणि त्याचे जे आपण चार्ज करतोय, चार्जेस जे घेतोय ते सुद्धा अगदी कमी आहेत. म्हणजे नाहीच्या बरोबर आहे. ठीक आहे. ओके. सो ज्यांनी आता मी टाइप केलेलं आहे चॅटबॉक्समध्ये त्यांनी जरा 2 मिनिटं लक्ष द्या की कालची ऑफर तर मी तुम्हाला देऊ शकत नाही. आय एम व्हेरी सॉरी. कारण कालची ऑफर जर मी तुम्हाला दिली
तर माझे जे दुसरे बंधू भगिनी आहेत ते नाराज होऊन जातील. ते म्हणतील, सर तुम्ही तर आम्हाला सांगितलं होतं की ही ऑफर फक्त 12 पर्यंतच आहे. त्यामुळे माझी इच्छा असल्यावर मी ते ऑफर तुम्हाला देऊ शकत नाही. पण मी बेस्ट पॉसिबल काय करू शकतो तुमच्यासाठी ते मी करण्याचा प्रयत्न करेन. सो बेस्ट पॉसिबल असं आहे की मी सांगितलं होतं तुम्हाला की जर तुम्ही काल तुमचं बुकिंग केलं तर तुम्हाला 999 मध्ये हा 5 दिवसाचा क्लास आणि 25+ सिम्बॉल शिकायला मिळतील. पण तुम्ही केलं नाही, काही कारण असेल, तर तुमच्यासाठी आज 1499 तशी ऑफर आहे. पण बेस्ट पॉसिबल मी माझ्याकडून हे करू शकतो की माझे कालचे जे बंधू भगिनी आहे ज्यांनी काल बुकिंग केलं तेही नाराज नाही झाले पाहिजे आणि तुमचाही फायदा झाला पाहिजे. म्हणून मी 1499 न चार्ज करता तुम्हाला आज फक्त 1100 चार्ज करणार आहे, ज्यांना इच्छा असेल. कारण 999 ची ऑफर संपलेली आहे. ठीक आहे, संपलेलं आहे ते ऑलरेडी, दुपारीच संपलं ते. पण तरी पण आम्ही त्यानंतर 1-2 पेमेंट ऍक्सेप्ट केले, उगाच कोणाला काय त्रास द्यावा म्हणून. ठीक आहे, सो आता ज्यांना ऍडमिशन करायचं असेल त्यांच्यासाठी 1100 असेल, पण हे सुद्धा फक्त 12 पर्यंत व्हॅलिड आहे. टुडे 12 म्हणजे आज रात्री 12 पर्यंत. त्यानंतर मग जे आहे तेच लागेल, मग जे आहे ते 1499. ठीक आहे, ओके. सो अजूनही जर का तुम्ही इच्छुक असाल, तुमची इच्छा असेल, तर तुमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपची लिंक टाका इकडे चॅटबॉक्समध्ये. त्याच्यामध्ये माहिती आलेली आहे, त्याच्यावरही तुम्ही पेमेंट करू शकता किंवा हा जो QR कोड दिसत आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, याच्यावर तुम्ही पेमेंट करू शकता. ठीक आहे, घेतला स्क्रीनशॉट? चला, आणि चॅटबॉक्समध्ये पण आले असेल डिटेल्स. आता तुमचे जे लकी ड्रॉ आहेत ते आपण 27व्या दिवशी किंवा 28व्या दिवशी ओपन करणार आहोत. तर 27व्या दिवशी तुम्हाला लिस्ट येईल ग्रुपमध्ये. आम्ही ऑब्झर्व करत आहोत किती लोक व्हिडिओ ऑन करून बसतात रोज. त्यांचे नावं येतील लिस्टमध्ये, जसं की संजय खामकर सर आहेत, मंगल मोरे मॅडम आहेत. हे काही लोक आहेत की जे दररोज ऑन व्हिडिओ आहेत. ठीक आहे, आता मी म्हटल्याबरोबर लगेच 2-3 लोकांनी व्हिडिओ ऑन केले. अरे भैया, चीटिंग मत करो, चीटिंग मत करो. ठीक आहे, सो ज्यांचे व्हिडिओ ऑन असतील डे 1 पासून तर डे 28 पर्यंत, अशा लोकांची एक लिस्ट काढल्या जाईल. अजून अशा लोकांची एक लिस्ट काढल्या जाईल की जे डे 1 पासून डे 28 पर्यंत रेग्युलर होते. ठीक आहे, त्यांनी व्हिडिओ नाही ऑन केला पण ते रेग्युलर होते. आणि हे 2 लोकांची मिळून एक लिस्ट बनवल्या जाईल. आणि त्यामधून 28व्या दिवशी आपण 6 लकी विनर काढणार आहोत. 6. ओके, पहिल्याला काय आहे? पहिल्याला आहे एक ब्लूटूथ स्पीकर, अ व्हेरी गुड कंपनी. ओके, क्वालिटी स्पीकर. दुसरे जे विनर आहेत त्यांना 2 बॅग आहेत, कॉलेज बॅग. आणि तिसरे जे लोक आहेत त्यांना काय आहे? एअर, काय म्हणतात त्याला, नेक बँड आहे. ठीक आहे, ओके. सो जर का तुम्ही अजूनही मिस केलं असेल, सो अभी भी टाइम है. जब नेक्स्ट सेशन जब शुरू होगा, पुढच्या महिन्यात पुढचं सेशन चालू होणार आहे, सो त्याचाही तुम्ही हिस्सा बनू शकता. यावेळेस तर तुम्ही मिस केलं, पुढच्या वेळेस नका मिस करू, कारण नेक्स्ट टाइम प्राइजेस विल बी मोर हाय. ठीक आहे जी. पोको बोला, काय म्हणणं आहे तुम्हाला? पोको, काय म्हणणं आहे तुमचं? एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट, प्लीज आस्क मी इन द चॅट बॉक्स. अँड हाऊ यू आर फीलिंग? शीतल मॅडम, तुम्हाला करायचा आहे कोर्स, करायचा आहे तुम्हाला? ठीक आहे, सो तुम्हाला दिलेला आहे ना नंबर, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. हा घ्या नंबर. ठीक आहे, पेमेंट डिटेल्स आलेले आहे शीतल मॅडम, त्याच्यावर तुम्ही 1100 पेमेंट करा आणि कोर्स करू शकता तुम्ही. सेम ऑफर नाही भेटू शकत स्वातीजी, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. तुम्हाला ऑफर देण्याच्या चक्करमध्ये माझे बाकीचे बंधू भगिनी नाराज होऊन जाते. ठीक है, देख लो आज भी, नहीं तो फिर कल तो और वो बढ़ने वाला है. ठीक है, सो आज तुम्हाला मी बेस्ट पॉसिबल करून दिलं, 1100. ठीक आहे. अच्छा, अजून एक महत्वाची गोष्ट, ज्यांनी ज्यांनी काल पेमेंट केलेलं आहे सर्वांनी व्हॉट्सअप चेक करा. अडचण असेल, नाही आला असेल तर आता लगेच सांगा. ओके, व्हॉट्सअप चेक करा, तुम्हाला एक मेसेज आलेला असेल गुगल फॉर्म भरण्याचा. सर्वांनी स्क्रीनशॉट जर पाठवला असेल तर 7507253253 वर स्क्रीनशॉट पाठवायचा होता तुम्हाला. ठीक आहे, कविता जाधव, ओके, आला ना तुम्हाला मेसेज? बस संपलं काम. व्हॉट्सअपची लिंक आलेली आहे चॅटबॉक्समध्ये. थँक्यू थँक्यू थँक्यू. अजून एक महत्वाची गोष्ट, किती लोक मुंबईतून आहे इथे? हाऊ मेनी पीपल फ्रॉम मुंबई? तुम्ही जर का मुंबईतून असाल आणि तुमची जर का पर्सनली समोरासमोर मला भेटण्याची इच्छा असेल, नंबर 1. नंबर 2, तुम्हाला एक दिवसभराचा एकदम सुंदर 5-7 तासाचा प्रोग्राम अटेंड करायचा असेल, ज्याच्यामध्ये हिलिंग आम्ही शिकवतो, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मेडिटेशन्स,
त्यानंतर ब्रेथवर्क, अशा वेगवेगळ्या गोष्टी होतात. 7 चक्र ऍक्टिव्हेशनची प्रोसेस होते, ऑरा क्लिनिंगची प्रोसेस होते. हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर मुंबईमध्ये 17 मे 2026 म्हणजे येणाऱ्या पुढच्या रविवारी आम्ही लाईव्ह येणार आहोत, प्रत्यक्षात येणार आहोत, आम्ही प्रकट होणार आहोत आम्ही मुंबईमध्ये. सो तुम्ही त्या प्रोग्रामचा काय घेऊ शकता, बेनिफिट घेऊ शकता. एवढी तर मी तुम्हाला गॅरंटी सांगतो की जर का तो प्रोग्राम तुम्ही केला तर तुम्ही म्हणाल की सर मजा आ गया, आपने जो भी चार्ज किया वो पूरा 200% वसूल हो गया. त्या प्रोग्रामची फीस 2000 रुपये आहे, म्हणजे 1999. त्याच्यामध्ये तुमचं लंच दुपारचं इन्क्लूड आहे, सकाळचं टी कॉफी इन्क्लूड आहे. ओके. सो आणि दिवसभराचं 7-8 तासाचं जे काही लर्निंग तुम्ही शिकणार आहात ते इन्क्लूड आहे. ओके. तुम्ही जर 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक येत असणार तर स्पेशल डिस्काउंट सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे. ठीक आहे. तर त्या प्रोग्रामसाठी सुद्धा जे टीम नंबर आहेत टीमचे, त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. येस, हेमलता मॅडम, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे येस. या नंबरवर फोन पे करायचं का म्हणतात ते. हो, ठीक आहे. मुंबईला 17 तारखेला किट आणि पेपर्स, 7 चक्र बॉटल. ओके. टीमशी संपर्क करा. ओके, मी ते बघत नाही. थँक्यू सर, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू. आज मला पहिल्यांदा जॉईन केले आहे तर परत डे 1 पासून बॅच कधी चालू होईल. SK, तुम्ही ज्या ग्रुपमध्ये आहात त्या ग्रुपमध्ये जुळून राहा. पुढच्या बॅचची जे हे आहे ते तिथं येईल. तुम्ही जर ग्रुपमध्ये नसाल तर चॅट बॉक्स वर खाली जाऊन बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक आली असेल, त्याला जॉईन करून ठेवा. आरती मॅडम, तुम्ही म्हणता पेमेंट झाले पण लिंक आली नाही. तुम्ही स्क्रीनशॉट पाठवला का आरती मॅडम? 7507253253 पाठवला असेल तर तुम्हाला स्क्रीनशॉट आला असेल. चंद्रकला खरात, मी माझ्या सासूबाई आणि मोबाईल वरून जॉईन करते. मी वैशाली खरात आहे. बरं बरं. ठीक आहे, ठीक आहे. अमन सर, फॉर्म भरून टाका भरला नसेल तर. स्क्रीनशॉट पाठवून द्या 7507253253 ला. मुंबईला किती लोक येणार आहे जरा मुंबई टाईप करा चॅटबॉक्स मध्ये. ज्यांनी ऑलरेडी बुकिंग केलेलं आहे त्यांना नाही म्हणत आहे, ज्यांची इच्छा आहे, ज्यांना यायचं आहे त्यांनी मुंबई टाईप करा जरा चॅटबॉक्स मध्ये, मला बघू द्या कोण कोण येणार आहे. स्मिता मॅडम, नाशिकला येणारच आहे लवकर आम्ही, काळजी करू नका. मुंबईमध्ये ठाणे या ठिकाणी हेवन बँकवेट्स सर्च करा तुम्ही. हेवन हेवन बँकवेट्स. आरती मॅडम, व्हॉट्सअपला दिसत नाही तर आता व्हॉट्सअप करा 7507253253 या नंबरला सेव्ह करा. बरं, आमचे जे नंबर आहेत टीमचे ते तुम्ही सर्वांनी सेव्ह करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये. हा, कारण तुम्हाला त्याचं काम पडणार आहे आज उद्या कधीतरी. सो नंबर सेव्ह करून घ्या. सागर गारवेच्या नावाने सेव्ह करा, सागर गारवे टीमच्या नावाने सेव्ह करा, तुम्हाला जसं वाटेल तसं. सर, आपल्या लिंकवरून मी मॅजिकल येलो प्लेस मॅन्युफॅक्चरिंग नोटबुक ऑर्डर केली आहे, तर ते कसं करायचं? ते येऊन जाईल तुम्हाला वृषाली मॅडम, 2-4-5 दिवसात येऊन जाईल तुम्हाला. वैभव सरांचा नंबर आलेला आहे बघा चॅटबॉक्स मध्ये, कोमल मॅडमचा नंबर आहे चॅटबॉक्स मध्ये, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. डिस्काउंट विल बी ऑफर फॉर 3+ पीपल. ओके, 3+ पीपल. 3 पेक्षा जास्त जेव्हा तुम्ही केले, ज्यांनी 4-5-6 ज्यांच्या बुकिंग्स आहेत त्यांना आम्ही डिस्काउंट दिलेले आहेत. ठीक आहे. चलो जी. थँक्यू सो मच गाईज, खूप खूप धन्यवाद. चला एकदा जय जयकार करूया आणि त्यानंतर आजच्या क्लासची सांगता करूया. बोलो प्रभू श्री रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच सर्वांचे. खूप खूप धन्यवाद. आज उद्या रोज तुम्ही क्लासला जॉईन करत आहात त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. हे ग्रॅटिट्यूड तुमच्या लाईफमध्ये खूप खूप काम करो आणि प्रत्येक गोष्ट जी काही तुम्ही विचार करत आहात ती अस्तित्वात येऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एकदा शेवटचा आपण म्युझिक वाजू आणि मग आपण आजची सांगता करू. ठीक आहे जी, चालेल. चलो, रेडी, रेडी टू डान्स एव्हरीबडी. फुल एन्जॉय करो. ठीक आहे, मी रेकॉर्डिंग स्टॉप करून टाकतो.